तुम्हाला डेसिमल अजून चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे असतील तर लेट्स स्टडी डेसिमल्स टू फ्रॅक्शन कन्व्हर्जन. ह्यातून तुम्हाला बऱ्यापैकी डेसिमल्स नंबर्सकडे पाहिलं की फील येईल की हाऊ मच एक्झॅक्टली द नंबर इज. जसं की मी जर 0.1 हा नंबर घेतला 0.1, सो याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता देर इज नो होल नंबर. जो काय हा 1 आहे तो डेसिमल नंतर इमिडिएट प्लेसवर आहे. सो वी कॅन राईट दिस नंबर इज 1/10. जर इथं ऑलरेडी काही नंबर असता तर दॅट प्लस 1/10. सो ह्यातून तुम्हाला लक्षात आलं असेल की जरी नंबर 1 इमिडिएटली प्लेस नंतर असेल तरीसुद्धा तो 10चा एक पार्ट आहे. इट इज अ स्मॉल नंबर. ठीक आहे. सो सिमिलरली तुम्ही दुसरा क्वेश्चन जर पाहिला तर 0.01. नाव नंबर जरी तोच असेल 1 आणि इथंसुद्धा 1 तरीसुद्धा त्याची प्लेस डेसिमलपासून लांब गेलेली आहे. सो यू कॅन राईट दिस नंबर ॲज नाव दिस इज ॲट 10th प्लेस, म्हणजे 0/10 त्याला काही लिहायची गरज नाही आहे. सो डायरेक्टली तुम्ही 1 हा नंबर दुसऱ्या स्थानावर असल्यामुळं दुसऱ्या प्लेसवर असल्यामुळं 1/100 असं लिहू शकता. सो दिस इज हाऊ यू कन्वर्ट डेसिमल टू फ्रॅक्शन. त्याची जी काही प्लेस आहेत त्या ठिकाणच्या 10च्या पॉवरने, जसा हा पहिल्या प्लेसवर होता म्हणून 10ने डिवाईड केलं, हा दुसऱ्या प्लेसवर होता म्हणून 100ने डिवाईड केलं. ह्या प्रकारे जर तुम्ही त्याला लिहू शकला सो यू हॅव सक्सेसफुली कन्वर्टेड दॅट डेसिमल टू फ्रॅक्शन. आपण अजून थोडं चांगलं प्रॅक्टिस करण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन घेऊ 2.5. नाव हिअर इफ यू सी देर इज अ होल नंबर अँड देर इज अ नंबर आफ्टर द डेसिमल. सो ह्याला तुम्ही असं लिहू शकता द नंबर इज 2 प्लस हा जो काय डेसिमल नंतर 5 आहे इट इज ॲट द 10th प्लेस, पहिलाच प्लेस आहे तो, त्याला आपण 5/10 असं लिहू शकतो. याला जर आपण थोडंसं रिड्यूस फॉर्ममध्ये नेऊन ॲड वगैरे केलं जसं आपण फ्रॅक्शनमध्ये पाहिलेलं आहे की इफ आय डू द कॅन्सलेशन्स हिअर 5 1 5 5 2 10 then the answer will be 2 plus 1/2. If I do the cross multiplication 2 into 2 that is 4 plus 1 that is 5/2. सो तुम्ही पाहू शकता हे जे काही 2.5 हा नंबर आला तो 5च्या हाफ आहे. ह्याला मराठीमध्ये अडीच असं सुद्धा म्हणतात, जे जुन्या भाषेत आपण म्हणायचो. सो तुम्हाला इथून पुढं 2.5 असा जर नंबर दिसला तर तुम्ही त्याला 5.2 असं व्हिज्युअलाइज करू शकता. तसंच सिमिलरली मी तर अजून एक क्वेश्चन घेतला आहे 1.5. तुम्ही जर ह्याला परत एकदा कन्वर्ट केला की 1 प्लस हा 5 डेसिमल नंतर आहे दॅट इज 5/10. अगेन कॅन्सलेशन्स वगैरे करून तुम्ही ह्याला परत 1 + 1/2 लिहू शकता आणि ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 2 into 1 दॅट इज 2 2 + 1 दॅट इज 3/2. सो तुम्ही इथं पाहू शकता हा जो काय 1.5 हा नंबर आहे तो 3चा हाफ आहे. 3/2 मीन्स 3चे 2 पार्ट्स केल्यावर मिळणार नंबर आहे. सो ह्याला आपण मराठीमध्ये दीड असं सुद्धा म्हणतो. दॅट इज द ओल्ड लँग्वेज टू यूज बट वी मस्ट नो इट. कारण तुम्ही बाजारात वगैरे गेल्यावर दीड अडीच पाव हे शब्द येतील. सो यू मस्ट नो हाऊ दॅट नंबर इज ऑर वॉट दॅट नंबर इज. ठीक आहे. इथे एक नंबर राहिला आहे 0.25. सो तुम्ही ह्या नंबरला कन्वर्ट कसं करू शकता. तुम्ही जर इथं पाहिलं तर देर इज नो होल नंबर. हा जो 2 दिसतोय तो 10th प्लेसला आहे. सो आय कॅन राईट 2/10. आणि हा जो 5 दिसतोय तो अजून एक प्लेस सोडून आहे. सो तो अजून लहान नंबर आहे दॅट इज 5/100. मग तुम्ही ह्या दोघांची जर ॲडिशन करायची असेल तर आपल्याला माहिती आहे बेसिस सेम करणं गरजेचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशनने करू शकता किंवा बेस सेम करू शकता. सो आय विल गो विथ द मेकिंग द बेसिस सेम. सो आय विल मल्टिप्लाय विथ 10 ऑन दी बोथ दी साइड्स. सो दॅट विल बी 20 + 5 ऑन दी न्युमरेटर आणि खाली बेस सेम झाल्यामुळं 100 असं येईल. सो तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं 25/100 म्हणजे 100चा हा 1/4 पार्ट आहे. इफ यू गिव्ह इट अ रिड्यूस फॉर्म इट विल बिकम 1/4. सो इथून पुढं कधीही 1/4 असं फ्रॅक्शन आलं तर तुम्ही त्याला व्हिज्युअलाइज 0.25 मध्ये करू शकता की मला परीक्षेमध्ये 1/4च मार्क मिळाले, याचा अर्थ मला 0.25 मार्क्स मिळाले. यू कॅन डू लाईक दिस. अँड द गुड न्यूज इज हाच 0.25 ह्यालाच आपण पाव असं सुद्धा म्हणतो जुन्या मराठीमध्ये. सो पाव किलो जेव्हा आपण म्हणतो दॅट इज 0.25 kg और 1/4 kg. ओके. सो लेट्स मूव टू द रिमेनिंग क्वेश्चन्स दॅट इज 0.05. तुम्ही इथं जसं पाहिलं की हा 5 दोन प्लेसेस सोडून आहे लाईक ॲट द सेकंड प्लेस. सो तुम्ही याला 5/100 असं डायरेक्टली लिहिलं चालेल. आणि ह्याला जेव्हा तुम्ही रिड्यूस फॉर्म द्याल 5ने जेव्हा डिवाईड कराल इट विल बिकम 1/20. सो दिस इज हाऊ यू कन्वर्ट डेसिमल टू फ्रॅक्शन. तुम्ही जर अजून थोडं पुढं केलं 0.75. आता हा जो 7 आहे दॅट इज 7/10 आणि हा जो 5 आहे दॅट इज 5/100. सिमिलर टू 0.25 आपण इथं पाहू शकतो
की परत ह्या दोघांचं जर ॲडिशन करायची असेल तर तुम्हाला 10 मल्टिप्लाय करावंच लागेल. अँड द आन्सर विल बी 70 + 5 दॅट इज 75/100. तुम्ही 25ने वर आणि खाली जर डिवाइड केलं तर दिस फ्रॅक्शन विल बिकम 3/4. आणि ह्यालाच आपण पाऊन असं सुद्धा म्हणतो. सो पाऊन किलो म्हणजे किती. सो दिस इज इट. सो तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की जर होल नंबर नसेल तर तुम्ही डायरेक्टली हा नंबर उचलून 100ने डिवाइड करू शकता. लास्ट क्वेश्चन 12.5. सो तुम्ही हा 12 नंबर आहे तसा ठेवू शकता, प्लस हे जे काय 0.5 आहे त्याला तुम्ही 5/10 लिहू शकताय. पण आत्तापर्यंत तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की 12.5 हा कुणाचा तरी हाफ असू शकतो. सो इफ आय से 12च्या डबल किती असेल तर 24 आणि हाफच्या डबल किती असेल तर 25. सो दिस विल बी 25/2. यू कॅन चेक इट आउट. तुम्हाला हे फ्रॅक्शन सोडल्यानंतर परत हेच आन्सर मिळेल. सो तुम्ही इथून पुढं हे जे बेसिक डेसिमल्स आहेत हे फ्रॅक्शनमध्ये कसे व्हिज्युअलाइज करायचे हे ह्या प्रकारे शिकू शकता. सो देर इज नो नीड ऑफ मेमोरायझेशन ऑफ एनिथिंग. इट इज अ बेसिक लॉजिक अँड यू कॅन डू दिस. नाव वी विल गो टू द रिव्हर्स ऑफ वॉट एव्हर वी हॅव लर्न्ड. नाव विल कन्वर्ट फ्रॅक्शन्स टू डेसिमल्स. सो त्याच्यामध्ये 2 टाईपचे तुम्ही क्वेश्चन पाहू शकता. काही इझी आहेत आणि नंतर काही टफ आहेत. सो विल गो विथ द इझी वन्स. सो तुम्ही जर पहिलं फ्रॅक्शन दॅट इज 1/10. सो एवढं तरी कळतं की दिस इज नॉट अ होल नंबर. इट इज नॉट अ होल नंबर. सो ओबियसली हा डेसिमल पॉईंट नंतरच दिसेल. आणि तुम्ही जर पाहिलं तर हा 10चा एक फ्रॅक्शन आहे. सो आय कॅन राईट इट ॲज 0 पॉईंट बिकॉज देर इज नो होल नंबर. आणि हा 1 हा 10चा फ्रॅक्शन असल्यामुळे त्याला आपण इथं लिहिणार आहे. अँड दॅट विल बी द आन्सर. गोईंग फर्दर टू द सेकंड क्वेश्चन 7/5. आता एवढं तरी कळतं आहे की 5पेक्षा 7 हे मोठं आहे. सो देर शुड बी सम होल नंबर. पण आपण ह्याला काय करू शकतो, 10च्या रूपात आणू शकतो बाय मल्टिप्लाइंग इट विथ 2 ऑन दी बोथ दी साइड्स बिकॉज इट डज नॉट चेंज द व्हॅल्यू ऑफ फ्रॅक्शन. सो द आन्सर विल बी 14/10. आता तुम्ही जर ह्याला थोडं पार्ट्समध्ये व्हिज्युअलाइज केला की लाईक 14 कॅन बी रिटन ॲज 10 + 4/10. म्हणजे जे काय आपण फ्रॅक्शनचे ॲडिशन करतो त्याच्या उलटं. देन यू कॅन राईट इट ॲज 10/10 + 4/10. 10/10 will become 1, obviously that is the whole number of this fraction, plus 4/10. हे जर तुम्ही पाहिलं तर ही पहिलीच प्लेस असेल डेसिमल नंतरची, त्याला तुम्ही 0.4 असं लिहू शकता. सो या दोघांचं जे ॲडिशन जे काही येईल दॅट विल बी 1.4. सो थोडंसं फर्स्ट टाईम जर तुम्ही हे करत असाल तर थोडंसं समजायला किचकट वाटेल. यू कॅन गो बॅक टू द व्हिडिओ अँड लर्न इट अगेन. ठीक आहे. सो गोईंग टू द थर्ड क्वेश्चन 1/50. आता मला जर याला डेसिमलमध्ये लिहायचं असेल सो द बेस्ट वे इज टू कन्वर्ट द डिनॉमिनेटर इन द 10th पॉवर. 10च्या पॉवरमध्ये आपण ह्याला कसं लिहू शकतो ते पहा. 50ला जर मी 2ने मल्टिप्लाय केलं तर इट विल बिकम 2/100. आणि तुम्ही जर व्यवस्थित पाहिला तर हा 2/100 देर इज नो होल नंबर. सो द आन्सर विल स्टार्ट फ्रॉम 0 इटसेल्फ. आणि हा 100 प्लेसला असला पाहिजे. ह्याचा अर्थ डेसिमल नंतर पहिल्या प्लेसवर एकही नंबर नसला पाहिजे, डायरेक्टली दुसऱ्या प्लेसवर असला पाहिजे. सो दिस इज द आन्सर ऑफ दिस. गोईंग टू द लास्ट क्वेश्चन 12/60. आता याच्यामध्ये थोडी अडचण आहे कारण 60ला डायरेक्टली 10 किंवा ह्याच्यात कन्वर्ट नाही करता येत. सो तुम्ही ते असं करू शकता की 6ने डिवाइड करून दोन्हीकडं. यू कॅन डू दिस. सो दिस विल बिकम दिस फोर्थ क्वेश्चन इट विल बिकम 12/6 दॅट इज 2 and 60/6 दॅट इज 10. आता तुम्ही पाहू शकता हा जो काय 2 नंबर आहे अनलाईक दिस थर्ड क्वेश्चन हा होल नंबर नाही आहे. देर इज नो होल नंबर. दॅट्स वाय द आन्सर विल स्टार्ट फ्रॉम 0 पॉईंट समथिंग. पण हा पहिल्याच प्लेसला आहे. सो आन्सर विल बी 0.2.